महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ मुंबई व इजी टेस्ट ऍक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वीच्या साठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पाठाचं आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी मी उपयोजित लेखन हा घटक घेतलेला आहे. मी आपल्या सर्वांपुढे या पाठाचं सादरीकरण करतो. उपयोजित लेखन हा तसा अतिशय महत्वाचा घटक आहे, परंतु तो आपल्याकडे दुर्लक्षित केला जातो. उपयोजित लेखनाचा सातत्यानं सराव करणं अतिशय महत्वाची गरज आहे, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळं मी मनाशी मनोमन ठरवलं की आपण हा पाठ घेऊया आणि यात आपल्याला जे जे वैशिष्ट्य वाटतं ते वैशिष्ट्य आपण विद्यार्थ्यांना सांगूया, जेणेकरून विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारचे गुण मिळवेल आणि इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश संपादन करेल असा मला ठाम विश्वास वाटतो. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांसह याची वैशिष्ट्ये बघूया. उपयोजित लेखन हा जो घटकामधला जो लेखन कौशल्य आहे, लेखन कौशल्य यामधला निबंध लेखन या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. बदललेली पाठ्यपुस्तके आणि ज्ञान रचनावाद. आपल्या सर्वांना माहित आहे की ज्ञान रचनावाद आणि कृतीयुक्त अध्ययन यांना पायाभूत मानून पाठ्यपुस्तकं तयार करण्यात आली आहेत. आजचं गतिमान स्पर्धेचं या जगामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यातून एक कृतीशील सुजाण असा नागरिक तयार व्हावा, हे रचनावादी व कृतीयुक्त शिक्षण प्रणालीचं अतिशय महत्वाचं असं उद्दिष्ट आहे. या शिक्षण प्रणालीचा पाया भक्कम होण्यासाठी कृतीयुक्त अध्ययन अध्यापनाला महत्व आहे. याच दृष्टिकोनातून आपल्याला कृतीपत्रिका समजून घेणं आवश्यक आहे. एक सरळ उदाहरण आठवतं की माझा एक मित्र शिक्षक वनस्पतींचे कार्य हा पाठ शिकवत होता आणि हे पाठ शिकवत असताना वर्गातल्या 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन त्या शिक्षकाला वाटले की हा पाठ मी विद्यार्थ्यांना शिकवावा. त्यांनी तो पान, फूल, खोड, फळ सगळे वनस्पतींचे अवयव शिकवले आणि हे सगळं मुलांना म्हणाले की चला आता आपण एक शेवटची कृती करूया. आणि मग ते शिवार फेरी म्हणून एका खेडेगावात गेले, परिसरात गेले आणि एक झाड, त्या झाडाच्या भोवती गोलाकार विद्यार्थ्यांना उभं केलं आणि एका विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारला की आता आपण वनस्पतींचं सर्व प्रकारचं कार्य पाहिलं, आता ज्या वनस्पतीचं आपण कार्य पाहिलं त्या वनस्पतीच्या त्या झाडाचं नाव कोण सांगेल? हे झाड आहे ते. वर्गामध्ये आतापर्यंत जे मुलं बोलत होते त्यापैकी कोणताही मुलगा याचं उत्तर देऊ शकला नाही, परंतु वर्गामध्ये ज्याला अधिक गुण मिळत नाहीये, परंतु जो विद्यार्थी त्या रानावनामध्ये जंगलामध्ये राहणारा, तो म्हटला सर मी उत्तर देऊ, आणि त्या विद्यार्थ्याने सरांना त्या झाडाचं बरोबर नाव सांगितलं. सांगायचा मुद्दा असा आहे की आपली शिक्षण पद्धती ही आता ज्ञानरचना वादावर आधारित आहे. आपण प्रश्नपत्रिकेकडून कृतीपत्रिकेकडे आलेलो आहोत. आता कृतीपत्रिकेमध्ये पाठांतराला महत्व नाहीये, तुमचं स्वमत व्यक्त होणं आहे, तुम्ही अभिव्यक्त होणं आहे आणि हे अभिव्यक्त होणं हे नवीन पाठ्यपुस्तक ज्ञान रचनामध्ये अपेक्षित आहे. त्यातून तुम्हाला जे ज्ञान मिळालं त्या मिळालेल्या ज्ञानाचं तुम्हाला उपयोजन करता आलं पाहिजे. जर उपयोजन आपल्याला करता येत नसेल तर आपण नवीन पद्धतीमध्ये समरस झालो नाही असा त्याचा अर्थ होतो. जे आकलन तुम्हाला समजेल त्या आकलनातून तुम्हाला विषय समृद्धीकडे जावं लागणार आहे. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा ई असतो, पुढील 3 लेखन प्रकारांपैकी कोणत्याही 2 लेखन प्रकारांवर 2 कृती विचारल्या जातील. दिलेल्या 2 कृतींपैकी कोणतीही एक कृती सोडवणं अपेक्षित आहे. गुण 8 आहेत. शब्द मर्यादा 80 ते 100 शब्द मर्यादा आहे. आता मनात जो विचार आहे तो मांडायचा कसा, असा प्रश्न खरे तर विद्यार्थ्यांना पडतो. लक्षात घ्या, इमारतीचा पाया भक्कम असेल तसा विद्यार्थ्याचा पाया जर भक्कम असेल तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाची इमारतीचा डोलारा कोसळणार नाही. म्हणून विद्यार्थ्याने आपल्या स्वतःच्या जीवनातील सभोवतालच्या परिस्थितीतील विविध अनुभव, त्याचं निरीक्षण, यातून आपले विचार,
या कृतींद्वारे प्रकट करायच्या. तसं जर पाहिलं तर आपल्या कृतीपत्रिकेतील सर्वात मोठी कृती आहे, आपल्याला 3 तास पेपर लिहायला वेळ असतो, 2.5 तास आपला पेपर लिहून होतो. कसे तास संपून जातात 2.5 तास कळत नाही, आणि मुळातच अर्धा तास शिल्लक राहतो, आणि शिल्लक राहिलेला अर्धा तासामध्ये निबंध लिहावा कसा, याचं एक मोठं अनामिक दडपण आपल्या मनावर असतं. आणि एकदा रे मनावर दडपण आलं की आपण चांगल्यापैकी निबंध लिहू शकत नाही. या 3 विषयांपैकी आपल्या आवडीचा विषय आपल्याला लिहायचा आहे. खरे तर मराठी भाषा ही आपली मातृभाषा. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी सर्वात योग्य आणि प्रभावी माध्यम म्हणजे आपली मातृभाषा. मग हा जो शिल्लक राहिलेला 25 ते 30 मिनिटाचा जो वेळ आहे, तो जर आपण शांत मनाने निबंध जर लिहायला घेतला तर आपण चांगल्यापैकी निबंध लिहू शकतो. आपल्याकडे जे सीबीएसईचा जो विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रम कृतींवर आधारित घटक आहे. विद्यार्थ्यांना पाठांतरापेक्षा आजूबाजूचे जे प्रसंग आहे, त्या प्रसंगांवर आधारित अध्ययन अनुभवांमुळे त्यांची विचार करण्याची शक्ती वाढते. परंतु अजूनही खरे तर विद्यार्थी पाठांतरातून बाहेर यायला तयार नाही, आणि या विद्यार्थी पाठांतरातून बाहेर येणं ही अतिशय महत्वाची गरज आहे. आपण निबंध लेखन व्याख्या हा मुद्दा बघूया, की निबंध लेखन म्हणजे तरी नेमकं काय, की विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी. एखादा शिल्पकार आहे, तो मूर्ती साकारतो, तसा विद्यार्थ्याला शब्दांनी निबंध साकारायचा आहे. कुठलाही कारागीर विविध वस्तूंना आकार देतो आणि एक भव्य सुंदरता निर्माण करतो. तशाच प्रकारे विद्यार्थ्याने शब्दरूपी शस्त्रास्त्रांनी निबंध लिहायचा आहे. त्या विद्यार्थ्यांना त्या लिहिण्यासाठी आपण शिक्षकांनी प्रेरित करायचे. म्हणजे एखादा विषय कितपत समजला आहे, स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मत, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार सुसंगतपणे उलगडता येत आहेत ना, हे निबंधातून खरे तर साकारत असतं. आणि निबंधामधून हे महत्वाचं आहे की स्वविचाराचं प्रकटीकरण कौशल्य हे विद्यार्थ्याला आत्मसात करता आलं पाहिजे, तर तो चांगल्यापैकी निबंध लिहू शकतो. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचं प्रकाशन करणारा उत्तम गद्य निर्मिती प्रकार म्हणून निबंध लेखाची मोठी ओळख आहे. म्हणजे एखाद्या विषयाच्या अनुषंगानं, विषय कोणता असेल त्या विषयाच्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये येणारे विचार असतील, भावना, कल्पना, स्वतःचे अनुभव हे फक्त प्रभावी भाषेमध्ये आणि मुद्देसूदपणानं मांडणं हे सर्वात महत्वाचं अपेक्षित आहे. पण विद्यार्थी नेमका इथेच मागे पडतो, आणि त्यामुळं त्याला निबंध लेखनामध्ये चांगले गुण मिळत नाही. निबंध लेखनाचं जर स्वरूप आपण पाहायला गेलो तर निबंध लेखन हा एक गद्य लेखनाचा मार्ग आहे. म्हणजे एखाद्या विषयात तार्किक आणि बौद्धिक दृष्ट्या हा शब्द लेखनसाठी वापरला गेलेला आहे. म्हणजे संदर्भ असेल, रचना, प्रस्ताव ही निबंधाच्या समानार्थी शब्दांमध्ये नमूद केलेल्या बाबी आहेत. इंग्रजीमधील एसे या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून निबंध मानला जातो. आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांच्या मते संस्कृतमध्ये निबंध हे एक साहित्य आहे. निबंध हा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचं प्रकाशन करणारा एक उत्तम गद्य निर्मिती घटक मानला जातो. मराठी निबंध वाङ्मयाची मांडणी ही मराठी नियतकालिकांपासून सुरू झाली. बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, मगो रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडुरंग, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पद्मनजी, ज्योतिराव फुले या इत्यादी मान्यवरांनी मराठी निबंध लेखनाला प्रारंभ केला, आणि मराठी निबंध लेखन हे अतिशय मोठ्या प्रमाणावर पुढे सुरू झालं, आणि ते आजतापर्यंत. निबंध लेखनाची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट फार महत्वाची. त्यामुळे आपल्याला चांगल्यापैकी निबंध लिहिता येईल आणि त्याकडे आपण वळू शकतो. त्यातलं पहिलं जे उद्दिष्ट आहे की लेखन कौशल्याचा विकास. आपल्या सर्वांना परिचित आहे की भाषेची उद्दिष्ट ही श्रवण आहे, संभाषण आहे, भाषण आहे, वाचन आहे, लेखन आहे. या कौशल्या पायऱ्या पायऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्याने सोडवायचे असतात, विद्यार्थ्यातून घडत असतो. असा कोणताही पाठ नाही, असं कोणतंही पुस्तक नाही की भाषेचं की या कौशल्याचा विचार न करता भाषा तुम्हाला व्यक्त करता येईल. म्हणून श्रवण कौशल्य मध्ये आपण राम शेवाळकर असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, अशा कितीतरी मान्यवरांची भाषणं आपण ऐकली पाहिजे. होतं काय की आपण ऐकतो कमी, आणि त्यामुळं आपल्याला या श्रवण कौशल्याचा अनुभव चांगल्यापैकी घेता येत नाही. आपण भाषण केलं पाहिजे.
शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धांमध्ये जयंत्या असतील, पुण्यतिथी असतील, यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची भाषणं केली पाहिजे. चुकलं तरी चालेल, परंतु चुकल्यानेच माणूस मोठा होत असतो. हा अनुभव, हा धडा आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनाशी घेतला पाहिजे. संभाषण करणं हे तर आपल्या अतिशय महत्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांमधल्या आंतरक्रिया या संभाषणातून व्यक्त होतात. मग त्यामध्ये मुलाखत घेणं आहे. शाळेमध्ये वेगवेगळ्या समारंभाला वेगवेगळ्या पद्धतीने आलेले पाहुणे असतील, यांच्याशी बोलणं, परस्परांशी मुलांनी एकमेकांशी बोलणं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी बोलणं, विद्यार्थ्यांनी घरात आलेले पाहुणे म्हणा किंवा घरातल्या लोकांशी संभाषण करणं, यातून विद्यार्थ्याचा भाषा कौशल्याचा चांगल्यापैकी विकास होतो. वाचन हे कौशल्य जर आपण पाहिलं तर वाचन ही ज्ञान भांडाराची मोठी किल्ली मानली जाते. मूक वाचन आणि प्रकट वाचन असे दोन वाचनाचे प्रकार आहेत. विद्यार्थी वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकं वाचली पाहिजे. अगदी श्यामची आई हा तर मातृप्रेमाचा संस्कार करणारा सर्वात मोठा घटक. आणि अशी पुस्तकं असतील, आय डिअर असेल की रणविधीचं, शिवाजी सावंतांचं मृत्युंजय असेल, तायमी कलेक्टर वेणू असेल, राजेश पाटलांचं, डॉक्टर नरेंद्र जाधवांचं आमचा बाप आणि आम्ही असेल, विना गवाणकरांचं एक होता कारभार असेल, अच्युत गोडबोलेंचं मुसाफिर असेल, अरुण शेवतेंचं हाती ज्यांच्या शून्य होते असेल, विश्वास नांगरे पाटलांचं मनमे हे विश्वास असेल, साधनाताई आमटेंचं समिधा असेल, वि.स. खांडेकरांची ययाती असेल, अशा प्रकारची अनेक पुस्तकं जर विद्यार्थ्यांनी त्याच्या विशिष्ट वयामध्ये वेळोवेळी वाचली, त्याची टिपणं काढली, समजून घेतलं, तर विद्यार्थ्याकडे शब्दसंग्रह वाढतो आणि त्याच्या कौशल्याचा, वाचन कौशल्याचा चांगल्या प्रकारे विकास होतो. त्या वाचन कौशल्याबाबत तुम्हाला एक उदाहरण मी नक्की सांगू शकेल की एक इयत्ता 8वीचा एक मुलगा होता. त्याला त्यावेळेला मृत्युंजय वाचण्याची प्रचंड इच्छा होती, पण हे मृत्युंजय पुस्तक काय त्याला मिळेना. त्याने खूप वेळा प्रयत्न केला, पण त्याला ते पुस्तक 2 वर्षाने म्हणजे 10वीला असताना मिळालं. 10वीला असताना आपल्याकडे एक पद्धत आहे, 10वी आणि 12वीला विद्यार्थी आला की बाबा बोर्डाच्या परीक्षा अभ्यास कर, इतके गुण मिळाले पाहिजे, मागं पडायला नको, सीईटी, टीईटी, नीट, अनेक प्रकारचं दडपण, अनामिक, अमिताभ. अगदी साधा घरी कुणी पाहुणा आला आणि जरी त्यांनी विचारलं की बाळ तू कितवीला आहे, तर आम्ही म्हणतो 10वी आणि 12वी, तर तो म्हणतो बापरे, काय खरं नाही. हे असे शब्द आमच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर घाला घालणारे असतात. परंतु ही जी मुलं आहेत, या मुलांनी त्या, तो जो मुलगा आहे त्याचं उदाहरण तुम्हाला मी देतोय मृत्युंजय वाचणाऱ्याचं, त्या मुलाने 10वीला अभ्यास करूनही मृत्युंजय 2दा वाचलं 10वीला. पण तुम्हाला सांगतो की त्याच्या आई वडिलांना त्याने असा ठाम विश्वास दिला होता की तुम्ही काळजी करू नका, मी हे चांगल्यापैकी मांडू शकतो. आणि त्याने बोर्डाच्या परीक्षेला 10वीच्या उपयोजित लेखनामध्ये अतिशय चांगल्यापैकी वेगवेगळ्या विचारांच्या ओळी मृत्युंजय मधल्या त्याने वापरल्या. आणि मग निकाल हातात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला शाबासकी दिली. म्हणजे लेखन कौशल्य विकसित करताना लेखन पूर्व तयारी फार महत्वाची. अशा साध्या साध्या प्रसंगातून लेखन पूर्व तयारी होते, आपोआप होत नाही. ही पूर्वतयारी डोळसपणे पुरेसा वेळ देऊन होणं आवश्यक आहे. हाताच्या बोटांची क्रिया म्हणजे लेखन नाही, तर मुलाची समज विकसित होणे महत्वाची. आताच्या मुलाचं उदाहरण दिलं की 8वीला मृत्युंजय मिळालं नाही, पण 10वीला मिळालं, तर अतिशय मागं लागल्यासारखं त्याने ते पुस्तक वाचलं, त्याच्या मनात ते शब्द रुजले आणि त्याने ते लेखनामध्ये मांडले. दुसऱ्या निबंध लेखनाचं उद्दिष्ट आहे अभिव्यक्ती क्षमतेचा विकास. म्हणजे अभिव्यक्ती म्हणजे विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येईल. आता ह्या व्यक्त करण्याची प्रेरणा ही प्रत्येक सजीवाला जन्मता मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. एखादी गोष्ट व्यक्त करणं म्हणजे अभिव्यक्तीचं प्रकटीकरण करणं आहे. जीवन संघर्षाची गरज, भावना, क्षमता, कला या व्यक्त किंवा आविष्कारित केल्या जाऊ शकतात. त्याकरता संवाद, लेखन, विविध कलांची माध्यमं उपलब्ध असतात. म्हणजे मी तर असं म्हणेल की जी माहिती आपल्याकडे आहे तिची सुसूत्र मांडणी करून ती दुसऱ्याला समजेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीनं सहजपणे व्यक्त करण्याची हातोटी म्हणजे अभिव्यक्ती क्षमता आहे. आणि ही अशी अभिव्यक्ती क्षमता आपल्या जवळ असते, पण त्या क्षमतेचा विकास असा वेगवेगळ्या प्रसंगातून होत असतो. पण त्यासाठी आपली पूर्वतयारी असणं अतिशय आवश्यक आहे. निबंध लेखन कलेची जी वैशिष्ट्य आहे त्यामधला पहिला आहे की कल्पकता. निबंधासाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असते. आता ठीक आहे, आता मी मगाशी पुस्तकांची खूप नावं सांगितली, ही पुस्तकं तुम्हाला नाही वेळ मिळाला, नाही मिळाली,
तर किमान आपलं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे हे जरी तुम्ही चांगलं अभ्यासलं, त्यातला कित्येक चांगली वाक्य तुम्ही निबंधामध्ये मांडू शकता. म्हणजे साधारणपणे पाठ्यपुस्तकातल्या धड्याशी संबंधितच आपले निबंधाचे विषय असतात. म्हणजे अगदी पहा ना, अरुणिमाचा पाठ आहे, स्वाती महाडिकांचा पाठ आहे, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा पाठ आहे. या अशा सगळ्या पाठांतून आपण किती चांगल्यापैकी आपल्या अनुभवांच्या द्वारे मांडणी करू शकतो. कल्पकता हा लेखन कलेचं वैशिष्ट्य पाहताना की निबंध विषय शीर्षकातून सांगितलेलं जे शाश्वत सत्य आहे, जे स्थल कालातील सत्य आहे, ते फक्त आपल्याला कल्पनेच्या द्वारे उलगडून दाखवायचं असतं. विचार, अर्थ, कल्पना हे सांगितलेलं सत्य समजून घ्यायला हवं. त्यासाठी काही प्रत्यक्ष अनुभवांची मदत घ्यावी लागते. तर्कसंगती हे लेखन कलेचं वैशिष्ट्य पाहताना विचारांमधली तर्कशुद्धता, एखाद्या गणितातलं प्रमेय सोडवावं अशी तर्कशुद्ध मांडणी ही वैचारिक निबंधामध्ये आवश्यक असते. विविध भावना, कल्पना, अंदाज, विचार यांची योग्य जोडणी करणं महत्वाचं आणि पूर्व माहितीच्या आधारावर विचारांची जुळणी अतिशय चांगल्या प्रकारे होते. विचारांची सुसंगत व सुसंबंध मांडणी हे लेखन कलेचं वैशिष्ट्य जेव्हा पाहताना हे जे तुम्हाला जे अनुभव विद्यार्थ्याला आले हे मांडताना त्याने मिळवलेलं ज्ञान, मिळवलेली माहिती जी त्याच्या मनामध्ये एकत्रित केली त्या विचारांची योग्य प्रकारे त्यातलं योग्य काय अयोग्य काय एकदम चांगल्यापैकी मांडणी करून सूत्रबद्ध अशी मांडणी करून सुसंगत अशी पायऱ्या पायऱ्याने मांडून की वाचणाऱ्याच्या मनामध्ये अतिशय तो पेपर आपल्यापासून बाजूला करता नाही आला पाहिजे अशी मांडणी आम्ही जर केली तर आम्ही चांगल्यापैकी भेटू. याचं उत्तम उदाहरण की माझ्या शाळेतल्या मुलांना मी पुस्तकाचं गाव जे भारतातले भिलार महाबळेश्वर जवळचं, तिथं आम्ही भिलारी नावाच्या कुटुंबियांच्या घरी गेलो आणि त्यावेळेला माझ्या बरोबर जी मुलं होती ती मुलं पुस्तकं चाळायची. ती पुस्तकं चाळताना त्या लोकांना त्या भिलारी कुटुंबांना फार वेगळा अनुभव वाटला. ते म्हणाले की मी तुमची मुलं थोडी वेगळी वाटली. म्हटलं का बरं? इथे जी मुलं येतात खूप घाईनं येतात आणि फक्त पुस्तकं पाहतात निघून जातात. पण तुमची मुलं पुस्तकं प्रत्यक्ष हाताळताना दिसतात याचा मला खूप आनंद होतो. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्या भिलारे कुटुंबियांनी त्यांच्या हॉलमध्ये आमच्या सर्व मुलांना बसवलं. त्यांचा जो छोटा दादा आहे त्याने मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली. त्यांनी स्वतः तयार केलेल्या पेन्सिली आमच्या सर्व विद्यार्थ्यांना भेट दिल्या. मला सांगायचा मुद्दा आहे की असा अनुभव जेव्हा मी शाळेमध्ये आलो आणि मग मुलांना म्हणालो की तुम्हाला भिलार मध्ये आलेले वेगवेगळे अनुभव, भिलारी कुटुंबाचा वेगळा अनुभव, हे अनुभव तुम्ही लिहा बरं. मुलं लिहायला लागली. अगदी गावातील जत्रा असेल, गावातला बाजार असेल, आजी आजोबांच्या गप्पा गोष्टी असतील, किराणा दुकानामध्ये वस्तू आणायला गेलेला विद्यार्थी असेल, भाजीपाला घ्यायला गेलेला असेल, या सगळ्या अध्ययन अनुभवावरून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी, क्षमता, कौशल्य या फार महत्वाच्या आहे. त्यापैकी आपण निबंध लिहितो म्हणजे नेमकं काय लिहितो? हातात पेन धरला आणि जे भरभर 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 भर लिहित चाललो शेवटपर्यंत तो टेकवायचा आणि एकदाचा तो मनातलं सगळे विषय संपले की सोडून द्यायचा. ना परिच्छेद, ना जुळणी, ना विचार, ना सूत्रबद्धता. यामुळे आमचा निबंध चांगला साकारला जात नाहीये. म्हणजे विषयाच्या अनुषंगानं असलेलं आपलं वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार आणि भावना यांना आपण शब्दबद्ध करत असतो. आपले अनुभव आपण मुद्देसूदपणाने मांडत असतो आणि प्रत्येक अनुभवाकडे आपण संवेदनशीलतेनं पाहता आलं पाहिजे. अरुणिमाचा पाठ पहा, निर्जनचं आश्वासचित्र नावाची कविता पहा. यामध्ये हे सगळे अनुभव संवेदनशीलतेनं आलेले आणि हेच अनुभव आपण वेळोवेळी आपल्या लेखनातून प्रकट करायचे. आपल्या शब्दातले अनुभव इतरांच्या मनाला भिडेल अशा शब्दांमध्ये आपल्याला मांडता यायला पाहिजे. कारण शब्दांमधूनच भाषा सौंदर्य व्यक्त होतं. आपल्या सर्वांना माहित आहे शब्द किती महत्वाचे आहेत. तुकाराम महाराजांनी शब्दांचं महत्व सांगितलेलं आहे की अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे व्यक्त करू. मग आपली प्रभावी भाषा ही पहिलं आमचं क्षमता आहे, कौशल्य असतं की आमची भाषा प्रभावी पाहिजे. आमची भाषा जेव्हा प्रभावी असेल, ठाम असेल, तर त्या भाषेचा वापर करून आम्ही निबंध इतका चांगल्यापैकी बांधू शकतो की एक वेगळ्या प्रकारचा आशय आपल्या निबंधातून व्यक्त होतो. ती भाषा अशी जोरकस पाहिजे, जोरकसपणे विचार मांडला पाहिजे. भाषा प्रभावी असली, ठाम असली की वाचणाऱ्याच्या मनावर आपला अतिशय मोठा प्रभाव पडतो आणि आपल्याला चांगले गुण मिळण्याचा उपयोग होतो. ही प्रभावी भाषा आपली येईल कशी? मी मागे सांगितलं की 7वी 8वीला अशा प्रकारचं जर वाचनाची सवय लागली
त्याच्यापासूनही अगोदरपासून जर वाचनाची सवय लागली तर आपल्याकडे शब्द संपत्ती वाढते, भाषा संग्रह वाढतो आणि आपण चांगल्या भाषेमध्ये आपले विचार व्यक्त करू शकतो. म्हणून दुसरा मुद्दा की चिकित्सक विचार, की आम्ही एखादा विज्ञानाच्या पातळीवर जसं योग्य अयोग्य निरीक्षण मूल्यमापन कृती केली जाते, तसं आम्हाला योग्य अयोग्य काय फापट पसारा निबंधामध्ये नकोय. काहीतरी भरवायचा निबंध काहीतरी 2-3 पानाचा म्हणून आम्ही निबंध लिहिता नाही. जो निबंध विषय दिलेला आहे त्या विषयासाठी आवश्यक असणारे योग्य विचारच आमच्या निबंधामध्ये यायला हवे. म्हणून त्या मनाशी जुळणी केली पाहिजे. ज्या वेळेला निबंधाचा विषय आमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर लगेच विचार आले पाहिजे, की यामध्ये मी क्रमाक्रमानं कोणकोणते विचार मांडतो. हा विचार झाला की तो झाला का तो, असा सुटत विचार गेला पाहिजे. आमच्या अंगी बहुश्रुतता असणे पाहिजे. अनेक गोष्टींचं ज्ञान आमच्याकडे, ज्याच्याकडे जर बहुश्रुतता असेल तर आम्हाला चांगल्यापैकी निबंध करायला येऊ शकतो. आम्ही भाषण ऐकलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यांचे विचारच ऐकत नाही. एखादं कीर्तन, आम्ही कीर्तनला जाऊया. आपले निवृत्ती महाराज इंदुरीकर एवढं मोठ्या प्रमाणे कीर्तन करतात. हे कीर्तन करण्यामागे त्यांची तीच शैली आहे की त्यांनी अगोदर भरपूर ऐकलं. आम्ही स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकले पाहिजे, आम्ही गांधीजींचे विचार ऐकले पाहिजे, आम्ही सावरकरांचे विचार ऐकले, आम्ही सुभाष बाबूंचे विचार ऐकले पाहिजे. हे सगळं जेव्हा आम्ही ऐकूया, आम्ही पुस्तकं वाचूया, आमटे आनंदवनामध्ये राबवलेला प्रयोग आम्ही एकदा ऐकूया, पाहूया, अनुभवूया, यातून आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं बीज रुजवात होते आणि त्यातून आम्ही चांगल्यापैकी निबंध शब्दबद्ध करू शकतो. वाचन ही एक मोठी क्षमता कौशल्य आहे. मगाशीच आपल्या कौशल्यामध्ये विषय झाला भाषा कौशल्यामध्ये क्षमतामध्ये, वाचन हे फार महत्वाचे. या वाचनाची सवय आमच्या, मी तसं म्हणेल की घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या खोलीमध्ये प्रथम दर्शनी तुमची पुस्तकं दिसली पाहिजे. ही पुस्तकं जेव्हा दिसतील प्रत्येक घरामध्ये तेव्हाच आमचे विद्यार्थी निबंध लेखनामध्ये चांगल्यापैकी मत व्यक्त करू शकतील. त्यानंतर निरीक्षण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लहान मुलं खूप निरीक्षण चांगलं करत असतात आणि या निरीक्षणाच्या बळावरच आपल्याला आपली मतं व्यक्त करता येतात. मगाशी निवृत्ती महाराजांचं असेल, बाबा महाराज सातारकर असतील, असे अनेक मान्यवर लोक आहेत. मोठे मोठे प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, मोठे मोठे व्याख्याते असतील, तत्वज्ञ असतील, ही सगळी माणसं समाजाचं निरीक्षण करत असतात. तसं विद्यार्थ्याने आपल्या अवतीभोवती निरीक्षण, म्हणजे तुम्ही बस स्थानकावर गेले तर निरीक्षण पाहिजे, तुम्ही रेल्वे स्थानकावर गेले तर निरीक्षण पाहिजे, तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार, रविवारपर्यंतच्या बाजारामध्ये गेले तर बाजारामध्ये कशा प्रकारचा बाजार भरतो, जत्रा आहे, जत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण. समाजामध्ये फिरताना आपल्या गल्लीमध्ये, आपल्या दिल्लीमध्ये हे निरीक्षण शक्ती जर तुमची चांगली जिवंत असेल, बारकावे टिपत असतील तर तुम्हाला त्याचे अनुभव मांडायला अतिशय सोपेपणा येतो. कल्पना ही तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कल्पनेने आपण जग रेखाटू शकतो. मी पंतप्रधान झालो तर, मी शिक्षक झालो तर, मी विद्यार्थी झालो तर, मी समाजसेवक झालो तर, अशा प्रकारच्या कल्पना म्हणजे ती वास्तवात येणारी हवी. नुसती कल्पना रंजन, स्वप्नरंजन अशा प्रकारचे नको, पण त्या कल्पनेनं वस्तुस्थितीकडं, वास्तवतेकडं, कृतीकडं आपण आलो पाहिजे. अशा प्रकारचं लेखन हवं. भावना प्रत्येक माणसाला असतात आणि या भावना शब्दबद्ध करता आल्या पाहिजे. त्या भावना वेळ विषय पाहून योग्य पद्धतीने शब्दांच्या माध्यमातून आम्ही भावना, एखादं पात्र आहे, त्या पात्राची भावना काय आहे, ती भूमिका काय, ती भावना आमच्या लक्षामध्ये. एखाद्या चरित्रात्मक निबंध लिहितो, वैचारिक निबंध लिहितो, त्यामागची राष्ट्रप्रेमाची भावना, देशप्रेमाची भावना, आईच्या प्रती असणारी भावना, समाजसेवकाच्या प्रती असणारी भावना, शिक्षकाच्या प्रती असणारी भावना, ही सगळी भावना आम्हाला शब्दबद्ध भावनेच्या पातळीवर जाऊन करता आली पाहिजे. आणि या सगळ्यासाठी क्षमता चिंतन हे सगळं आम्ही जेव्हा करतो, विचार करतो, अनुभव गोळा करतो, आमच्या जवळ संग्रह ठेवतो, याचं आम्हाला चिंतन करतात. चिंतनातून तुम्हाला योग्य अयोग्य बाहेर पडतं. अयोग्य आपण बाजूला काढतो आणि जे योग्य आहे ते शब्दबद्ध करतो. म्हणून शब्द संपत्ती ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ही शब्द संपत्ती तुमच्या अधिक वाचनाशिवाय आपल्या जवळ येणार नाही. त्यासाठी आपण अधिक प्रकारचं वाचन करणं अतिशय गरजेचं. आपल्याला निबंध लेखनाचे प्रकार पाहिजे आहे. याचा 10वीला 3 प्रकार आहे. प्रसंग लेखन, त्याला दुसरं नाव अनुभव लेखन आहे. दुसरा प्रकार निबंध लेखनाचा आत्मकथन आहे. तिसरा प्रकार वैचारिक निबंध असा आहे. आता हे सगळे आपण निबंध लिहितो, पण हे सगळे निबंध लिहिताना त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मांडणीचा, शैलीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जी प्रस्तावना फार महत्वाची. निबंधाची सुरुवात
आणि प्रस्तावनेचा परिच्छेद हा वाचणाऱ्याचं लक्ष वेधून घेणारा असला पाहिजे. जेव्हा आम्ही वाचणाऱ्याचं लक्ष वेधून घेतो तेव्हाच आम्ही चांगल्यापैकी निबंध साकारला जाऊ शकतो. दिलेल्या विषयाची प्रमुख भूमिका आम्हाला निश्चित करता आली पाहिजे. दिलेला विषय आम्ही जेव्हा चांगल्यापैकी मांडू आणि तो चांगल्यापैकी मांडल्यानंतरच दिलेला विषय आम्ही समजावून सांगू शकतो. तर पटकन ये. दिलेला जो विषय आहे तो विषय आम्ही प्रमुख भूमिका आमची निश्चित करता आली पाहिजे. वाचणाऱ्याचं लक्ष वेधून घेणारी वाक्य रचना आमची निबंधामध्ये हवे. विषय बाजूला राहतो आणि निबंध आम्ही बरोबर लिहितो. जो प्रमुख मुद्दा आम्हाला मांडायचा आहे तो प्रमुख मुद्दा आम्ही ठामपणे मांडला पाहिजे. तो प्रमुख मुद्दा जेव्हा आम्ही ठामपणे मांडू तेव्हा तो निबंध अतिशय चांगल्यापैकी साकारला जातो, तर योग्य दिशा मिळते. पुढील गुंतागुंतीच्या लेखनाला प्रस्तावनेचा परिच्छेद हा दिशा देणारा असतो, तो दिशादर्शक आहे. आणि वाचणाऱ्याचं लक्ष वेधून घेणारी आकर्षित करणारी वाक्य आमच्या निबंधामध्ये प्रस्तावनेच्या परिच्छेदामध्ये आली तर आमचा निबंध अतिशय चांगल्यापैकी मांडता येईल. निबंधाची जी मांडणी आहे ती मांडणी करताना माहितीचा वेधक नमुना म्हणून आमचा निबंध की अतिशय आकर्षित करणारा नमुना म्हणून तो मांडला गेला पाहिजे. इतरांपेक्षा आश्चर्यकारक वेगळी जी इतर लोक मांडत नाहीये अशी आश्चर्यकारक माहिती जर आपण आपल्या निबंधामध्ये जर मांडत असू तर मात्र इतरांपेक्षा आपला निबंध वेगळ्या प्रकारचा गणला जाणार आहे. आपला जो विषय आहे त्या विषयाला लागू असणारा सुविचार आपल्या निबंधामध्ये आपण लिहायला हवा. योग्य असणारा सुविचार की जो गरजेचा आहे. निबंध लिहिताना निवडलेले जे मुद्दे त्या मुद्द्यांचा क्रम डोळ्यापुढे आणून एकातून एक विचार कल्पना उलगडत जातील अशा पद्धतीनं मुद्द्यांची आपण संगती लावायला हवी. निबंध वाचताना त्याच्यातील जी सलगता आहे ती सलगता जाणवायला हवी. उदाहरणार्थ मी छत्रपती शिवाजी महाराज झालो तर हा निबंध एका 8वीच्या मुलाने लिहिला होता. 6 महिन्याची परीक्षा संपून गेली, सुट्टी होती दिवाळीची आणि सर वर्गामध्ये आले तेव्हा ते म्हणाले की आपल्या वर्गामध्ये असा एक मुलगा आहे की ज्या मुलाला दादूजी कोंडदेव आठवत नाही पण त्याला दादा कोंडके आठवतात. कोणत्याच मुलाला काही कळेना हा कोणता मुलगा आहे. सर म्हणाले ठीक आहे, माझ्या पेपरच्या पानावर सुरुवातीच्या मी लिहिलेले परिच्छेदामध्ये 54 नंबर सरांचे लिहून झाले पेपर, 55 नंबर पुकारला गेला, 55 नंबरचा मुलगा समोर आला. शिक्षकांनी सांगितलं पा हा मुलगा, या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षण दादा कोंडके यांनी दिलं असं लिहिलं. सरही थोडेसे असले, सरांबरोबर सगळी मुलंही खो खो असले, हा मुलगा थोडा खजील झाला. पण ते सर पुढे जे वाक्य बोलले हे अतिशय महत्वाचे. ते सर पुढे म्हणाले मुलांनो, या मुलांनी निबंध इतका छान लिहिला, इतका मस्त अनुभव लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांना तानपट्टा चालवणे, भाला फेकणे, तलवार चालवणे, घोड्यावर रपेट करणे हे सगळं शिक्षण दादूजी कोंडदेव ऐवजी दादा कोंडके असा शब्द फक्त त्याच्याकडून लिहिला गेला. पण त्याच्या मागे त्याची सगळी भावना दादूजी कोंडदेव अशीच आहे. लेखन शैली चांगली आहे, विचारशैली चांगली, आशय चांगला आहे, परिच्छेद चांगले केलेले, शुद्ध लेखन चांगले, तरी त्याची ती छोटीशी चूक ही दुर्लक्षित करण्याजोगी आहे. तेव्हा या मुलासारखा पेपर तुमच्या वर्गातल्या कोणत्याही मुलाने निबंध लिहिला नाही अशी छाप, अशी शाबासकी त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी लावणारे शिक्षक जर असतील तर आमचा विद्यार्थी चांगल्यापैकी निबंधाची मांडणी करू शकतो. योक्त शब्द रचना आणि वाक्य रचना जमण्यासाठी आमच्याकडे विशेषण, क्रियाविशेषण, वाक्प्रचार, म्हणी, सुभाषित, सुविचार यांचं भांडार आपल्या जवळ भरलेलं आहोत. अवांतर वाचन जे आम्ही करतो त्या अवांतर वाचनामध्ये आमच्याकडे सातत्य हवं, त्याच्यामध्ये विविधता असायला हवी. म्हणजे अगदी दैनंदिन वृत्तपत्रामधल्या बातम्यांबरोबर काही माहितीपूर्ण वैचारिक लेख, पुस्तकांमधली चरित्र, प्रवास वर्णन, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य असं अनेक साहित्य जे जे आम्हाला जमेल समजेल ते आम्ही वाचायला हवं. एकदा नाही कळलं तरी चालेल पण आम्ही वाचूया. ज्याप्रमाणे आमचे अच्युत गोडबोले यांचे सगळी पुस्तकं पहा, त्यांची नावं वाचा. प्रत्येक पुस्तक हा नवीन विषय असतो आणि हा नवीन विषय आपणही समजून घेतला पाहिजे.
अवघड संकल्पनेचं स्पष्टीकरण निबंधाच्या मांडणीमध्ये आवश्यक आहे. विषयाला अनुसरून एखाद्या घटनेचं आपण थोडक्यामध्ये वर्णन केलं पाहिजे आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न हे आमच्या निबंधाच्या मांडणीमध्ये अतिशय आवश्यक आहे. तरच आमचा निबंध अतिशय चांगल्यापैकी सुरू शकतो. परिच्छेद जे आहे त्या परिच्छेदांची मांडणी कशी करावी? बऱ्याच वेळा आमची परिच्छेदाची आमची गारबेटच होत नाही. आम्ही परिच्छेद न करता मोठं असं सुरुवात करून निबंध लिहितो. पहिली ओळ धरली की काय 2 पानं लिहायची, 3 पानं लिहायची, 1.5 पान लिहायचं. तर प्रत्येक परिच्छेद हा ठराविक प्रमुख मुद्दा मांडणारा असावा. प्रत्येक परिच्छेदामध्ये मूळ मुद्दा आणि प्रस्तुत परिच्छेदातील मुद्द्याचा नक्की कोणता संबंध आहे याचा स्पष्ट उल्लेख आपल्या परिच्छेदात हवा. बऱ्याच वेळा या गोष्टी आमच्या निबंधामध्ये मांडल्या जात नाही आणि त्यामुळे आम्हाला चांगले गुण मिळत नाही. परिच्छेदातील ठराविक विचाराला अनुसरून लिखाण करावं. जो विचार आम्हाला मांडायचा आहे त्या विचाराला अनुसरूनच गृहीत धरूनच आपलं लिखाण असावं, म्हणजे आपण इतरत्र भरकटत नाही. परिच्छेदामध्ये लेखनाचा जो ओघ आहे तो कायम असावा. तो इकडे तिकडे सरकला नकोय. एकच परिच्छेद खूप मोठा, दुसरा परिच्छेद खूप लहान असं व्हायला नकोय. त्या परिच्छेदांमध्ये संगती असायला पाहिजे, कमी जास्तपणा योग्य प्रकारे असावा. फार मोठा 15 ओळीचा एक परिच्छेद, एक 2.5 ओळीचा, एक 4 ओळीचा असं नको. कारण प्रत्येक परिच्छेद हे विचारांचं छोटं भांडार असतं आणि हे भांडार आपण खुलं करून देत असतो. परीक्षक ते भांडार वाचत असतात खुलेपणाने आणि ते भांडार इतकं चांगलं पाहिजे की त्या भांडाराला अनुसरून आपल्या परीक्षकानं आपल्याला योग्य गुणदान करणार. आपण जो विषय लिहितो निबंधाचा त्या विषयाशी निगडीत जाणकार लोकांचे, मान्यवर लोकांचे सुविचार योग्य ठिकाणीच वापरावे, अनावश्यक ठिकाणी वापरू नये. आणि आपण मांडत असलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या विरोधामधल्या मुद्द्यांना सुद्धा आपल्या निबंध लेखनामध्ये आपण उत्तर देण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपण वेगवेगळ्या बाजूंचा विचार करून निबंध मांडणी केली असा अर्थ होतो आणि त्याचं मत परीक्षकाला कळतं, परीक्षक त्याप्रमाणे आपल्याला गुणदान करतात. त्यासाठी आपल्याकडे या गोष्टींची फार महत्वाची आवश्यकता आहे. निबंधाचा निष्कर्ष समारोप. डौलदार भाषा हवी निबंधामध्ये, योग्य शैलीचा वापर हवा, भाषा अतिशय डौलदार हवी की परीक्षकावर आपली छापच पडली पाहिजे. परीक्षक म्हटले पाहिजे वा काय मुलाची शैली आहे, काय निबंध लिहितोय. एखादा संस्मरणीय विचार मांडावा, तो विचार दीर्घकाली म्हणजे गुणवत्ता कोणी मान्यता देण्यासाठी थांबत नाही. गुणवत्ता तुमच्या जवळ असेल तर मान्यता आपोआप मिळते. अशा प्रकारचा एखादा संस्मरणीय असा विचार त्या त्या विषयाच्या अनुषंगाने त्या निबंधामध्ये आपण मांडला पाहिजे. निबंध वाचून पूर्ण झाल्यावर वाचणाऱ्याच्या मनामध्ये छाप पडेल असा निष्कर्ष आपल्या निबंधामध्ये यायला हवा. निबंध विषयाचं महत्व हे अर्थपूर्ण शब्दांनी आपण लक्षामध्ये आणून देणं गरजेचे. हा निबंध का महत्वाचा आहे, याची काय गरज आहे. पूर्णतः नवीन संकल्पना, विचारांची नवीन साखळी ही निबंधाच्या समारोपात निष्कर्षात मांडू नका. कारण आपण आता निबंधाचा शेवट करण्याकडे आलेलो असतो. निबंधातील मुद्दे पुन्हा पुन्हा लिहिण्याचे टाळावे. बऱ्याच वेळा आम्ही तोच पाना आणतो आणि त्यामुळे परीक्षकाला असं वाटतं की अरे या मुलाकडे नवीन विचारच नाहीये, नवीन मांडणीच नाहीये, या मुलाकडे अभ्यासच नाहीये आणि मग तो आपल्याला जेमते मार्क देतात. भविष्याचे छाप टाकणारे, लक्षात राहणारे चित्र वाचकांसमोर उभं करणं हे आपल्या निबंधाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये आवश्यक आहे. आणि जो विषय मी लिहितो तो विषय का महत्वाचा आहे हे आम्हाला विशद करता आला पाहिजे, समजावून सांगता आला पाहिजे, त्याचं कार्य सांगता आलं पाहिजे, याची गरज काय. निबंधाच्या मध्ये जे काही परिणाम आपण सांगतो त्या परिणामाची साधक बाधक चर्चा आम्हाला निबंधामध्ये करता यायला हवी. रंजक किंवा वेधक विचार मांडता आले पाहिजे आणि विचारांना चालना देणारा सुविचार मांडणं हेही आमचं अतिशय महत्वाचं काम. निबंधाची भाषा आणि शैली याला फार महत्व आहे. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीनं योग्य आणि सुटसुटीत आणि प्रभावी वाक्य आमच्या निबंधामध्ये आली. ही प्रभावी वाक्य जेव्हा आमच्या निबंधामध्ये असतील तेव्हा आमचा निबंध चांगल्यापैकी साकारला जातो आणि त्याची मोठी छाप, प्रभाव वाचणाऱ्याच्या मनावर येतो. सुटसुटीत भाषा, अतिशय बोजड, जड, अलंकारिक एवढ्या मोठ्या भाषांची आवश्यकता नाहीये. सुटसुटीत भाषा, सोपे शब्द वापरू नये. आपण आपली मातृभाषा आहे मराठी. सोप्या शब्दाने निबंध सहजपणे असा साकारत जातो, पुढे पुढे जातो. विचार आणि भाषा यांचा वापर म्हणजे जड मोठ्या शब्दांची खिलाफत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मला आनंद शब्द लिहायचा आहे, मला
समाधान वाटलं, मला तृप्ती मिळाली. पण मी म्हटलं मला ब्रह्मा स्वाद सहोदर झालो. आता एवढा मोठा शब्द लिहिण्याऐवजी जर सोपा शब्द लिहिला तर तो समोरच्यालाही चांगला पटकन कळतो आणि आपल्याला आपलं लिखाणही त्यांना पुरेसं आकलन होतं, समजतं आणि मानतं. म्हणजे आपला एखादा जड शब्द मोठा शब्द वापरून त्यांना उगीच वेगवेगळ्या याचा नेमका अर्थ काय याचा प्रश्न पडावा, असा प्रश्न आपल्या भाषेत विचारात नसावा. म्हणून ही खिरापत मोठ्या जड शब्दांची वापरायचीच नाहीये. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्यालाच खात्री नाहीये, आपल्याकडे ठामपणा त्याचा अर्थ सांगता येत नाही, असे शब्द आपण टाळायचे आहे ना, आपण ते लिहायचेच नाहीये. मोठे आणि अलंकारिक शब्दाने आपलं लिखाण दिखाऊ होणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. वाक्य आहे ते वाक्य मोठं झालं तर स्वल्पविराम द्या, अर्ध स्वल्पविराम द्या, विसर्ग चिन्ह द्या. अशी जी विराम चिन्ह आहे या विराम चिन्हांचा वापर करून आम्ही निबंध लेखन द्यायला हवं. सुवाच्य आणि वलंदार अक्षर, भाषा ज्ञान, भाषा कौशल्य, भाषा सौंदर्य, म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक वाक्यरचना, काव्य, सुभाषित, अवतरण यांचा आम्ही समर्पक असा उपयोग केला पाहिजे. एक उदाहरण सांगतो की पर्यावरणाचा निबंध आहे आणि मग पर्यावरणाचा निबंध नुसतं तेच तेच पर्यावरण म्हणजे काय, हे पर्यावरण, ते पर्यावरण, जैविक पर्यावरण, जल पर्यावरण, हवा पर्यावरण, प्रदूषण, हेच मुद्दे सगळ्यांचे सारखे येण्यापेक्षा जर एखाद्या मुलानं सध्याची परिस्थिती अगदी आत्ताच्या वर्तमान काळामध्ये नेमकी पर्यावरणाची काय अवस्था आहे अशा पद्धतीनं जर लिखाण केलं, तसं जर वाचन आपलं असलं आणि त्या संदर्भातलं लिहिलं, म्हणजे अगदी पर्यावरण निबंधामध्ये भारत सरकारची सध्याची जी भूमिका आहे की एक सूर्य एक जग, अशा प्रकारच्या कल्पना शब्द तुम्ही जर तुमच्या निबंधामध्ये लिहिले तर एक वेगळ्या प्रकारची संकल्पना तुमच्या निबंधामध्ये येते आणि निबंध चांगल्यापैकी करला जातो आणि तो चांगल्यापैकी समजायला सोपं होतो. त्यानंतर आपला जो पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन. म्हणजे प्रसंग लेखनामध्ये तरी करायचं काय असतं की विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित प्रसंग देऊन त्याचं वर्णन करायला तुम्हाला सांगितलं जाईल किंवा एखादं चित्र दिलं जाईल त्याचं वर्णन करायला सांगितलं जाऊ शकतं. शब्द मर्यादा 80 ते 100 असते. आता आपण अनुभवलेली ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या ही आपल्याला नेहमीच विचार करायला लावत असते. म्हणजे एखाद्या घटनेचा तार्किक विचार आपण करणं गरजेचं आहे. त्या पाहिलेल्या स्थळाचं, प्रसंगाचं, निसर्गातल्या सुंदर भीषण अशा दृश्याचं शब्दांनी रेखाटन करणं. तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये आपण असतो तर काय झाले असते असा विचार त्यामध्ये मांडणं अपेक्षित आहे. आपण जेव्हा हा निबंध लिहितो तेव्हा वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात समोर उभा राहिला पाहिजे, तरच तो प्रसंग लेखन हा खऱ्या अर्थाने आपण निबंध लिहिला असं आहे. या निबंध लेखनाची भाषा अतिशय सोपी, प्रभावी हवी, चित्रदर्शी म्हणजे हुबेहूब अशा प्रकारची हवी, अलंकारिक भाषेचा वापर नको. प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचं असेल तर सूक्ष्म निरीक्षण शक्ती आपल्या जवळ असावी लागते. बारीक सारीक तपशिलांसह तुम्हाला प्रसंगांचं वर्णन या निबंध लेखनामध्ये करायचं असतं. प्रसंगांमधल्या भावनांचं दर्शन घडवणं हे अतिशय आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, शब्दांचं उच्चारण यातून संवेदनशीलता व्यक्त होत असते. आणि मग तो प्रसंग आपल्या बाबतीत जो मगाशी म्हणालो की याचा तटस्थपणे आपण तो प्रसंग जर माझ्या बाबत उभा राहिला असता तर मग मी काय केलं असतं याचं विश्लेषण आपण तटस्थपणाने दूर राहून मी त्यातला नाही मी तो नाही अशा प्रकारे केलं पाहिजे. म्हणजे अशा विचारांना भावनांना संवेदनशीलतेची भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केलं तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो आणि त्या प्रसंगाचं शब्दचित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. याबाबत तुम्हाला मी एका चांगल्या निबंधाचं उदाहरण देतो की प्रसंग लेखनाचा एक नमुना की पावसाळ्यातील एक दिवस एका मुलानं निबंधात काय लिहिलं होतं नीट ऐका बारकाईने की माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे. पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्य वाहत असतात. हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्य जोडण्याचा खेळ खेळतो. ऐकलं तुम्ही? काय शब्द आहे या मुलाचे. वाहणारी इंद्रधनुष्य जोडण्याचा खेळ ही इतकी उत्तुंग कल्पना ही केवळ आमची मुलंच करू शकतात. पण आम्ही मुलांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये. म्हणून मुलांवर विश्वास ठेवला आणि मुलांना जर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं तर अशा प्रकारची निबंध मुलं लिहू शकतात. म्हणून असे निबंध आमच्या मुलांना आम्ही देत नाहीये.
त्या मुलांचं वर्णन कोरडं का राहतं, ते वाचणाऱ्याच्या मनाला भिडत का नाहीये, याचं कारण त्या मुलांना आपण ती संधी देत नाही, त्यांच्यावर आम्ही म्हणावा तेवढा विश्वास ठेवत नाहीये, तो आम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ आहे की मी अनुभवलेली पहाट आहे आणि ही मी अनुभवलेली जी पहाट आहे, अशा प्रकारच्या कृती तुम्हाला परीक्षेमध्ये दिल्या जातात. म्हणजे पहाटेची भ्रमंती, गावातील पहाट, आकाश दर्शन, शांततेचा अनुभव, डोंगरावर भ्रमंती, आल्हाददायक वातावरण, प्रसन्नता, या शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचंय. हे प्रसंग लेखन जेव्हा तुम्हाला लिहायचंय, तेव्हा तुम्ही अतिशय शांत मनाने ते लिहिणं अपेक्षित आहे. याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक नमुना म्हणून हा कसा लिहावा, की एकदा मी गावी गेलो होतो. एके दिवशी पहाटे पहाटेच आई बाबा अंगणात बसले होते. मला जाग आली आणि मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. अजून काळोख संपला नव्हता. पावसाळा संपल्यामुळे यावेळी आकाश निरभ्र होते. पहाट होऊ लागतात काळोखाचा पडदा विर विरहित होत गेला आणि अस्पष्ट गोष्टी हळूहळू दिसू लागल्या. तेव्हा जाणवली ती आकाशातल्या पांढऱ्या ढगांची गडबड. एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करीत होता. स्वच्छ निळे आकाश व त्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग, ही रंगसंगती खरोखरच आल्हाददायक होती. वाऱ्याची मंद शीतल झुळूक शरीराला अलगद स्पर्श करीत होती. त्या लहरींनी मन सुखावले. ही पहाटेची प्रसन्न शांत वेळ खरेच खूप प्रेरणादायक होती. म्हणूनच तर आपल्या पूर्वजांना वेद स्फुरले ते अशा पहाटेच्या वेळी. आई बाबा आणि मी मग फिरायला निघालो. त्या वेळचे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. संपूर्ण डोंगरांवर मखमली हिरवळ पसरली होती. अवघी वनस्लीच हिरव्या रंगाने नटलेली होती. लहान मोठे धबधबे उंच कड्यांवरून उड्या मारत खाली धावत होते. संपूर्ण हिरव्या रंगांच्या पार्श्वभूमीवर पांढरे शुभ्र धबधबे आल्हाददायक वाटत होते. अशा प्रकारच्या कल्पना देऊन आपण हा प्रसंग लेखनाचा निबंध आपल्या शब्दामध्ये मांडू शकतो. मी जे शब्द मांडले हेच तुम्ही म्हणावे, लिहावे असं माझं म्हणणं नाही. यापेक्षा अधिक तुमच्याकडे असणाऱ्या शब्द संपत्तीची भर घालूनही आपण चांगल्यापैकी निबंध लिहू शकतो. स्क्रीनवर तुम्हाला दिसते. आणि शेवटी आम्ही जिंकला तो सामना, एक ऐतिहासिक स्थळाला भेट, एक प्रलयंकारी पाऊस आहे. आता आम्हीच तो जो सामना जो जिंकलेला आहे, हा जो सामना आहे, हा सामना त्यांनी जो जिंकला, हा जिंकलेला सामना जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर तो आम्हाला सोप्या भाषेमध्ये आम्ही तो वर्णन करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, की शाळेमध्ये अनेक खेळ खेळतो, परंतु गेल्या वर्षीचा खो खोचा सामना आम्ही कधी विसरणार नाही. वार्षिक क्रीडा स्पर्धा, 10वी अ विरुद्ध 10वी ब चा खो खोचा सामना. सुरुवातीला आमचा 10वी अ चा संघ वरचढ होता, नंतर मात्र आमच्या तोंडचं पाणी पळालं आणि पुढे 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 10वी ब न काय केलं, 10वी अ वर, की जेणेकरून 10वी ब चा सामना पुढे पुढे चाललेला आहे. हे जे सगळं वर्णन जे आहे, की तो शेवटी बघतो असं चित्तथरारक प्रकारे प्रसंगांची पेरणी करून, शब्दांची पेरणी करून आम्ही तो खो खोचा सामना, संघ कमकुवत, कर्णधार जायबंदी, स्वतः जबाबदारी घेणं, संघाला उत्तम मार्गदर्शन, या सगळ्या शब्दांमधून आम्ही प्रसंग लेखन डोळ्यासमोर, जणू काही तो सामना आता माझ्या डोळ्यासमोरच घडतोय, सामना होतोय असं वाटलं पाहिजे, असं वर्णन आम्ही आमच्या निबंधामध्ये करणं अतिशय अपेक्षित. याबाबत मी तुम्हाला नक्की सांगू शकेल की आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की जेव्हा कवी वर्गात कविता शिकवतात, बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो आम्हाला, आम्ही कितीतरी दिवसापासून या मुलांना निबंध लेखन शिकवतोय, मुलांना निबंध सांगितले जातात, बाबांनो असे लिहा, बाबांनो तसे लिहा, निबंध लिहित नाही. माझं तुम्हाला सगळ्यांना असं म्हणणं आहे, आपण सगळे माझ्यापेक्षा मोठे बी आहात, पण तरीही मी असं म्हणेल की मुलांना त्यांचे अनुभव अगोदर त्यांच्या शब्दामध्ये मांडू द्या. ते मांडले तर आता तुम्हाला स्क्रीनवर जो एक प्रसंग लेखनाचा नमुना दिसतोय, घोडे कावेरी शिवाची नावाची मुलगी, जेव्हा 9वीला होती, ती आता 10वीची परीक्षा पास झाली. पण जेव्हा तुकाराम धांडेंना मी माझ्या वर्गामध्ये 9वीला आणले, तेव्हा ही मुलगी 9वीला होती. आणि तुकाराम धांडेंना वर्गामध्ये आणून त्यांना त्यांचीच कविता स्वतःला शिकवायला लावली, वनवासी. आणि ही वनवासी कविता तुकाराम धांडेंनी शिकवली, हा एक वेगळा प्रयोग होता. तुकाराम धांडेंनी कविता गाणं वेगळं आणि तुकाराम धांडेंनी शिक्षकाच्या भूमिकेतून त्यांना ती कविता कशी वाटली ते सगळं बोलल्यानंतर तुकाराम धांडे निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी वर्गामध्ये गेलो आणि मुलांना म्हणालो, आता तुम्ही काल सर्वांनी एक वेगळा अनुभव घेतला आणि मग असं करूया, आपण एक प्रसंग लेखनाचा नमुना घ्यायचा आहे. जेव्हा कवी वर्गात कविता शिकवतात, असा एक प्रसंग आहे आणि या प्रसंगाला तुम्ही सगळे साक्षीदार आहे.
पण तुम्ही ला बरं निबंध. तुम्हाला सांगायला आवडेल की सगळ्या मुलांनी निबंध लिहिले त्यापैकी 33 निबंध, त्यापैकी एक आता स्क्रीनवर दिसतोय, असे 33 निबंध मी नंतर तुकाराम धांडे यांच्याकडे पाठवले. तुकाराम धांडेंना एवढं आवडलं, ते मला नंतर फोनवर असे म्हणाले की तुम्ही पाठवलेले निबंध हे माझ्या जीवनातील मला भेटलेले पहिल्यांदा मुलांच्या प्रतिक्रिया आहे आणि त्या मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक फाईलला जपून ठेवल्या आणि शेवटपर्यंत या लेख हे तुमचे प्रसंग लेखनाचे नमुने माझ्या बरोबर राहतील. यापेक्षा एका कवींना मुलांचं कौतुक करावं ते किती मोठं. अशा प्रकारचे हे जे अनुभव आहे की जेव्हा कवी वर्गात कविता शिकवतात त्यातून त्या मुलांना जो अनुभव आला तो पहा. शेवटच्या परिच्छेदामध्ये तिची मुलगी जी म्हणते ती खरोखरच मला विश्वासच बसला नव्हता. कवीच आहे ते. कवींनी ओळख सांगितली आणि ते जे बोलले तेव्हा मला कवींचा अर्थ कळाला. लहानशा खेडेगावातील ही खेडेगाव, खिरविरा अतिशय दूरवर असणारं गाव, त्या गावातली एक खेड्यातली आदिवासी समाजाची मुलगी, कोणत्याही प्रकारचं वाचन लेखनाच्या सुविधा इथे नाहीये. ती मुलगी शेवटी काय म्हणते की लहानशा खेडेगावातील कवींनी योग्य उच्च ठेवले, ध्येय आपलं उच्च ठेवले आणि कष्ट घेऊन उंच अवकाशात पक्षाप्रमाणे झेप घेतली. सर्वांचेच नाव पुढे नेले. असे म्हणतात ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नात उमेद आहे. पंख असूनच उपयोग नाही, आकाशात भरारी पंखांमधील बळामुळे मिळते. आणि आज मला कवी तुकाराम धांडे या कवींमुळे ध्येयाचा अर्थ कळला. वा, ही जी शब्द आहे हे शब्द अतिशय महत्वाचे आणि या शब्दांच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या प्रकारच्या करू शकतो. माझ्या मनातील भिलार हा एक अनुभव आहे. या मुलीनं जेव्हा भिलारला आम्ही भेट द्यायला गेलो आणि तेव्हा हे सगळे अनुभव त्या मुलीनं लिहिले की ते भिलार मला कसं वाटलं, ते गाव कसं वाटलं, ग्रंथालय कसं. हा प्रसंग लेखनाचा आणखीन एक उत्तम नमुना आहे. गोधडीच्या नात्याचा पदर, कवी कैलास दौंड हे जेव्हा गोधडी त्यांची कविता आपल्या इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मला असंच वाटलं की त्यांनी मुलांना कविता आपल्या शिकवत होतो तेव्हा त्यांना उपक्रम म्हणून गोधड्या तयार करायला घेतल्या. गोधड्या तयार केल्या गेल्या, त्याचा फोटो बिटो पाठवला. तो दौंड कवींपर्यंत गेला. कवी दौंड यांना ते कळलं, त्यांना ते खूप आवडलं. मी एक 4-5 वाक्य त्याच्यावर लिहिली होती की हाताच्या बोटाला खट्टे पडतात गोधडी शिवताना. त्याचा अनुभव आमच्या हल्लीच्या पिढीला यायला हवा म्हणून मी मुलांना गोधड्या शिवायला सांगितला. मुलांनी गोधड्या शिवल्या. मला खूप समाधान वाटलं. माझ्या दृष्टीनं शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली. हे सगळे शब्द कवी दौंड यांना भावले, आवडले. त्यांची माझी भेट झाली आणि ते माझ्या शाळेवर आले. त्यांनी कविता शिकवले आणि ही त्यांनी कविता शिकवलेल्या वर्गातली मुलगी आहे दगडे ऋतुजा सुनील. ती लिहिते गोधडीच्या नात्याचा पदर. तर त्या गोधडीच्या नात्याचा पदर प्रसंग लेखन म्हणून ही मुलगी कशी मांडली. हे जर मी त्यांना वेगळ्या प्रकारचे विषय दिले असते तर कदाचित ती मुलं चांगल्यापैकी मांडू शकली नसते. पण त्यांनी स्वतःचे अनुभव घेतले. त्या अनुभवातून विद्यार्थी चांगल्यापैकी व्यक्त होता. सुरुवातीला चुकतील पण चुकत चुकतच ते चांगल्यापैकी शिकणार आहे. त्यानंतर एक सुवर्ण आठवण आहे की जिच्या घरामध्येच ही सगळी शूटिंग झाली गोधडीच्या. त्या मुलीनं तिच्या घरातला जो अनुभव सांगितला की कवी आमच्या घरी कसे आले, ते खेडेगाव, त्याची ती शूटिंग, त्या आली, त्या गोधड्या, तिची आजी ते होत्या सगळ्या गोधडी शिवायला, तिच्या आजोबा, ते गाठोडं, त्या चिंध्या, हे सगळं त्याचा अनुभव तिने सांगितला. ही एक सुवर्ण आठवण कवी घरामध्ये आले त्याचा. आणखी एक मोठा अनुभव आपल्याकडे आहे की तीच मुलगी आहे की पुस्तक वाचलेल्या लेखिकेची अपूर्व भेट. आपल्या सर्वांना कल्पना असेल की एक होता कारभार नावाचं पुस्तक, प्रचंड खपाचं पुस्तक, आदरणीय प्रसिद्ध लेखिका विना गवाणकरांचं. आणि या माझ्या शाळेवर आल्या. भाऊसाहेब चासकर आणि अभिजित काळे हे त्यांच्या बरोबर होते. प्रकाश टाकळकर सर हे आमचे मार्गदर्शक तेही होते. आणि जेव्हा मीनाताई शाळेमध्ये आल्या त्यांनी आमचे सगळे प्रयोग पाहिले. आमच्या मुलं जे लिहित आहेत ते पाहिलं. मुलांच्या कविता वाचल्या, मुलांचे लेख वाचले. आम्ही जे वेगवेगळे गावाचा इतिहास, परिसराचा इतिहास, कुटुंबाचा इतिहास ही मी मुलांना सांगितलेले उपक्रम वाचले. मुलांचे अनुभव वाचले. पाहुणे आले त्यांना आभाराची पत्र तेही वाचली. आणि सगळं वाचल्यानंतर ताईंना एवढा आनंद वाटला. आणि मग मी ताई येणार हे मला 8-10 दिवसापूर्वी कळलं होतं. म्हणून माझ्या शाळेतल्या 2-3 पोरांना म्हणालो की एक होता कारभार वाचा रे तुम्ही. 2 प्रती होत्या माझ्याकडे, 2 प्रती दिल्या आणि पोरांनी वाचल्या. तर दोघांनी 2 मुलींनी वाचल्या, बाकी त्यांच्या काही वाचून झाल्या नाही. आणि ताईंनी मुलांना मार्गदर्शन केलं. ताईंना म्हणालो की ताई की तुमच्या या एक होता कारभारवर ह्या 2 मुलींचा अनुभव ऐका. आणि तो अनुभव त्या मुलींनी सांगितला. आजही ताईंचा माझा फोन होतो तेव्हा ताई या 2 मुलींची आजही माझ्याकडे चौकशी करतात. कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांना म्हणालो आपल्याला एक प्रसंग लेखनाचा नमुना करायचा आहे.
की पुस्तक वाचलेल्या लेखिकेची अपूर्व भेट. अशा प्रकारचा मुलांना प्रसंग लेखनाचा नमुना दिला. सगळ्या मुलांना लिहायला सांगितलं वर्गातल्या 10वीच्या, आणि त्या मुलांनी लिहिल्या त्यापैकी एका मुलीचा हा पुस्तक वाचलेल्या लेखिकेची अपूर्व भेट. असे हे जे नमुने आहे, असे आपणही प्रयत्न करत असाल. आपल्या शाळेमध्ये अशा गोष्टी आहे की तुम्हाला नमुना दाखल दिले, पण अशा मुलांच्या अनुभव विश्वातल्या जवळपासच्या गोष्टीकडे आम्ही जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत आम्हाला केला नाही. माझ्या वाटचालीतला दीपस्तंभ अशा पद्धतीचा एक निबंध लेखनाचा नमुना आहे, तो एका मुलीने लिहिलेला आहे. त्यानंतर या सगळ्या निबंधांचं एक छोटस पुस्तक तयार केलं, ते इतिमाग नावाचं, आणि हे पुस्तक रूपाने पुढे बायप नावाच्या संस्थेकडून त्याला मदत मिळाली. त्यांनी प्रति 100 आम्हाला करून दिल्या, त्याही पुढे आलेल्या आहे. असं त्यामुळे मुलांना आणखी प्रेरणा मिळाली, मुलंही पुढे लिहायला लागले, वाचायला लागले. यानंतर आपला दुसरा जो निबंध लेखनाचा प्रकार आहे तो आहे आत्मकथन. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार करणं हे या निबंध लेखनामध्ये आवश्यक आहे. मला सर्वांना माहित आहे की कृतीपत्रिकेमध्ये एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्रातला घटक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला जाईल, किंवा एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला घटक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला नाही, किंवा एखाद्या चित्रातील कोणता तरी एक घटक चित्रातल्या अन्य घटकाशी बोलतोय अशा आशयाचं चित्र दिलं जाईल. म्हणजे बोलणारा घटक काय बोलला असेल याची कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. कृतीपत्रिकेमध्ये शब्दांतून कोणत्या घटकाचं आत्मकथन लिहायचंय हे सांगितलेलं असेल, आणि त्या संबंधी काही मुद्दे दिले जातील, त्यावरून आत्मकथन लिहायला जाईल. विचार करा की 80 ते 100 मार्कापैकी असणारी ही जी कृती आहे, हा आत्मकथन निबंध हा मला लिहिताना त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीनं घेऊन आम्ही तो आत्मकथन हा निबंध लिहायला पाहिजे. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करून आम्ही आत्मकथन निबंध लिहायचा असतो. इतर निबंधासारखा हा निबंध नाहीये. म्हणायला खूप सोपा आहे पण लिहायला खूप अवघड आहे, आणि तो इतका चांगला मार्क मिळणार आहे पण तरी तो आम्ही लिहित नाही. कल्पना शक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने दिलेल्या विषयावर आपण अतिशय चांगल्यापैकी कल्पना मांडून आत्मकथन लिहू शकतो. एवढं मात्र नक्की आहे की या निबंधाचं संपूर्ण लेखन हे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये करणं आहे. मानवी जीवनात माणसाच्या वर्तनामधली विसंगती यामध्ये दाखवायची असते. या मनोगतामध्ये तो जो बोलणार आहे सजीव किंवा निर्जीव, त्या मनोगतामध्ये सुप्त अतृप्त इच्छा आपली प्रकट दिसली केली पाहिजे. ती कैफियत असेल, गाऱ्हाणी असेल, ही लिहिताना निवेदकाच्या सुखदुःखावर भर दिला पाहिजे. या निबंधामध्ये कल्पना विस्ताराला खूप संधी असते, त्याचा आपण चांगला फायदा घेऊन हा निबंध लिहावा. याची भाषा साधी, सोपी, सरळ, ओघवती असावी. ते निवेदन जे आम्ही करू त्या निवेदनामध्ये जिव्हाळा असावा, कळकळ असावी, भावनेचा ओलावा असावा, आणि हा असला तर आम्ही हा निबंध अतिशय चांगल्यापैकी लिहू शकतो. समोर एक उदाहरण आहे की बाकाचं आत्मकथन आहे. ही बाकाचं आत्मकथन, बाकाची अस्वस्थता, वर्गातील रंगीबेरंगी दिवस, अभ्यासाच्या तासाची आठवण, मुलांच्या गदगदाचा अनुभव, वर्गातील भांडणे, मस्ती अनुभवणं, वर्गाच्या वीराचं दुःख, आणि ते चित्र तुम्हाला दिसतंय वर्गामध्ये वेगवेगळ्या वस्तू, यावरून तो निबंध लिहायचा आहे. तर मी कसा लिहीन ते थोडक्यात एक 4-5 ओळी सांगतो. ए ए मित्रा, बस बस इथे, काहीही इकडे तिकडे बघू नकोस. मी तुझ्या वर्गातला हा भाग बोलतोय. मला आता इथून हलवणार आणि गावातल्या एका सभागृहात माझी रवानगी करणार आहे. असे कळल्यापासून मी अस्वस्थ झालोय. अरे तुमच्या संगतीत असताना दिवस कसा फुलपाखरासारखा भिरभिरत निघून जातो. रात्री दिवसभराच्या आठवणी काढत काढत थोडी विश्रांती घेतो. दुसरा दिवस रंगीबेरंगी क्षण घेऊन येणार असतो. त्या कल्पनेतले सुख मनात तळत असते, म्हणून रात्र ही सुखावत जाते. आता मात्र हे संपणार. तुमच्या बरोबरचे दिवस आठवले की मन भरून येते. तुमची गडबड, तुमचा गोंधळ, तुमचा आरडाओरड, हाका मारणं याने सगळी खोली भरून जाते. अशा शब्दाने आपण तो निबंध पुढे लिहायचा आहे मनाने. या शब्दांचा वापर करून तुमच्या अनुभवातून हा निबंध आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. त्याबद्दल आणखीन काही कृती आहे की एक चित्र दिलेलं आहे, पाणी आहे पहा, ते आत्मवृत्त लिहायचंय, त्या एक क्रीडांगणाचा आहे, एक रस्त्याचा आहे, यावरून सुद्धा तुम्ही लिहू शकता. तिसरा जो निबंधाचा प्रकार आहे तो आहे वैचारिक निबंध. सुफेर वाचन आवश्यक असतं, अचूक निरीक्षण पाहिजे, परिस्थितीचं सम्यक आकलन, विचार प्रभावीपणे मांडण्याची हातोटी या अतिशय महत्वाचे निकष या वैचारिक निबंधामध्ये असतात. समस्येचं सर्व बाजूंनी आकलन, त्याची कारणमीमांसा, समस्या सोडवणं, यासाठी आवश्यक ती विचारांची दिशा
त्या निबंधामधून विकसित होत असते. म्हणून हा निबंध अशा पद्धतीने लिहायला हवा. या निबंधामध्ये विचारांना खूप महत्व आहे. विचाराला दोन बाजू असू शकतात. त्यासाठी योग्य अयोग्य दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा या निबंधामध्ये असायला हवी. मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारानुसार असायला हवी. मुद्द्यांचं समर्थन करण्याला नामवंत विचारवंतांचे विचार म्हणा म्हणी सुवचन यांचा आधार घेऊन आपण हा निबंध सजवायचा आहे, लिहायचा आहे, मांडायचा आहे. निबंधाचा विषय हा आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीच्या संदर्भातलाच असतो. पण त्या परिस्थितीतल्या त्रुटी, त्या त्रुटींची कारण दूर करताना येणाऱ्या अडचणी, त्याच्यावर मात करणं यांचा समावेश आपल्या निबंधामध्ये असायला हवा. पण हे सगळं लिहिताना जरी वैचारिक निबंध असला तरी भाषा साधी, सोपी, भारदस्त हवी अशा पद्धतीने आपण हा निबंध लिहू शकतो. तुम्हाला दिसतंय दुष्काळ मानवनिर्मित की निसर्गनिर्मित, अस्पृश्यता एक कलंक आणि वर्तमानपत्राचं महत्व, 4 मुद्द्यांना अनुसरून लिहायचं आहे. जनजागृती, लोकशिक्षणाचं माध्यम, इतिहास, वर्तमानपत्रातून मिळणारी माहिती, वृत्तपत्र, समाज मनाचा आरसा. हा निबंध मी 1, 2, 3 ओळी सांगतो की आजच्या प्रगत जगात सर्व प्रकारच्या माध्यमांपैकी स्वस्त व विश्वसनीय प्रसार माध्यम म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्राचा इतिहास फार मोठा आहे. 1832 मध्ये लोकजागृतीसाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र काढलं. दर्पण वृत्तपत्रानं तत्कालीन समाज अवस्थेचं दर्शन घडवलं. विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, लोकमान्य टिळकांचा केसरी, आगरकरांचे सुधारक, हरिभाऊंचे करमणूक अशा वर्तमानपत्रांनी सनातनी लोकांचा अवोज स्वीकारून समाज सुधारणा करण्याचं फार मोठं कार्य केलं. वर्तमानपत्र वाचनाने बहुसूत्रता येते, देश विदेशातील बातम्या घडामोडींची माहिती कळते आणि पुढे आणखीन आपल्या विचाराला अनुसरून आपण योग्य अशी शब्दरचना मांडू शकतो आणि निबंध चांगल्यापैकी मांडू शकतो. हे सगळे निबंध आपण चांगल्या पद्धतीने लिहिले, चांगल्या पद्धतीने मांडले तर आपण चांगला कलम करू शकतो. हे जे मी सगळे मुद्दे मांडले त्या सगळ्या मुद्दे ओघाने वेगवेगळ्या विचारांचा अनुभव घेऊन आपल्याला मांडले. हे आपण आपले निबंध लेखन करताना चांगल्यापैकी मांडा, म्हणजे आपला निबंध चांगला लिहिला जाईल, निबंधाला चांगले गुण मिळतील. चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.